म्हणलं कुठे दाखवलं, मारुतीजवळ दाखवलं, म्हणजे मंदिर नाही बांधलं. म्हणजे 1980ला तयार आहे ते, आमच्याकडे आता पैसे नाहीत म्हणून आम्ही कधी बांधू. भगवा फडकावलाय. हो ह्या जंगलाच्या परिसरात भगवा आहे. आणि जवळजवळ हे 40-45 वर्षाच्या आधीचं मंदिर आहे. हो. म्हणजे हा 50 वर्ष झाली जवळजवळ. हो जुनं आहे म्हणजे हो जुनी. जशी लोकवस्ती आपली ह्या भागात आहे तसं हे मंदिर आहे. देवस्थान तर आहे, मंदिर देवस्थानच की, देवस्थानच, त्यालाच देवस्थान म्हणते मी. मूळ देवस्थान इथून खाली 2 किलोमीटर आहे कड्यामध्ये. कडा कडा म्हणजे आता पाणी नाही का कपारीमध्ये. कपारीमध्ये उंच आहे तेवढं, जे धबधबे राहते देवाची आगी जे आपण आगमन म्हणतो तो प्रकार आहे. तिकडं लेडीज वगैरे खाली जात नाही देवाच्या इकडं. म्हणजे ह्या डोंगराच्या अलीकडं ह्या वाटेच्या खाली नाही लेडीज शक्यतो. म्हणजे दुर्गम भाग असल्यामुळे. नाही दुर्गम नाही, देवाच चालत नाही. देवालाच चालत नाही ते. बरं. देवालाच चालत इकडे जर लेडीज आली तर मग समजा ती दुसऱ्या दिवशी आजारीच. होय का? देवालाच चालत नाही. देवालाच चालत नाही. ते ऑटोमॅटिक आजारी पडणार किंवा काहीतरी चालू अजून होणार. काय प्रथा काय तिथले अजून? प्रथाचं काही नाही. आमचं एक वर्षातून दसऱ्याला एक उत्सव होतो, दसऱ्याच्या दिवशी गजोत्सव. गजोत्सव छबिना निघतो. म्हणजे आधी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन रात्रभर गजच ठेवतो. छबिना निघतो. छबिना निघतो दरवर्षी. दसऱ्याच्या दिवशी आहे, म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी आहे ना. दसऱ्याच्या दिवशी, शिलांगणाच्या दिवशी, शिलांगणाच्या दिवशी दरवर्षी छबिना निघतो. आणि या ठिकाणी छबिना येतो आणि म्हणजे तिथून येतो खाली आपण वस्ती होतो, तिथून आल्यानंतर इथं थांबतो, इथं स्टॉप होतो. इथं स्टॉप झाल्यानंतर इथं जे म्हणजे इथं पण गजा वगैरे खेळण्याचे हे वरची जागा आहे. इथं नवस वगैरे बोलतात. म्हणजे नवस भरपूर पूर्ण झालेले आहेत. म्हणजे कुणाला दैविक अवतार इथं 10-15 मुलं होत असतील किंवा मुलगा पाहिजे नसेल कोणाला, म्हणजे भरपूर वर्ष झाले लोकांना लग्न अपत्य नाही. ती परंपरा म्हणजे ती परंपरा मानली जाते. आणि ह्या वर्षी नवस मांडला की पुढच्या वर्षीच्या दसऱ्यापर्यंत तो होत असतो. मुलगा मुलगी काय मागा तशी इच्छा पूर्ण होतीच आतापर्यंत. बरं. इथं गजे कुठून कसे खेळत जातात? तिकडून इकडे येतो आपण. आता खाली आपली गाडी लावली ना, तिथून इथपर्यंत. त्याच्यावरती एक टेकडी आहे, रोगोबा मंदिर आहे, तिथं आम्ही सुरुवात करतो. तिथून इथं येऊन स्टॉप करतो. हां बरं. आणि हे मुख्य दैवत आता इथली कुठली? हे इथं तामजाई तामजाईचे. तिथं रोगोबा आहे. रोगोबा. तामजाई ही देवी आहे. देवी. रोगोबा हे देव आहेत. देव आहे देवी, परंतु हे सगळं तिच्या देवीच्याच ताब्यात आहे, तामजाईच्या ताब्यामध्ये सगळं. मग आता ह्या भागात तामजाई देवी असून ह्या भागामध्ये आपण महिलांना प्रवेश नाही म्हणता तुम्ही. देवीचंच मंदिर असून महिलांना प्रवेश नाही असं कसं काय? ते म्हणजे चुकीच्या प्रकारे नाहीये. चुकीच्या प्रकारे मंदिराच्या तिथं तर नाहीच महिलांना प्रवेश. तेच मग देवीचं मंदिर असून मग प्रवेश कसं काय नाही? प्रवेश म्हणजे मंदिर नाही, देवालाच चालत नाही. देवाच्या आगेमोह आहेत तिथे. लेडीज आसपास जर कुठं असले डायरेक्टच पिटते ते. पुरुषांना पिटत नाही टाकी. नाही म्हणजे चुकीचं जर गेलं समजा हा म्हणजे असं सांगा की चुकीच्या पद्धतीने नाही, लेडीजला तिथं परवानगीच नाहीये देवाच्या तिथे. फक्त इकडूनच काय असेल ते फिरू शकतात, पण मला तिथं असं नाही. वाटतं लेडीजला परवानगी तुम्ही पुरुषांनी नाही आम्ही नाही. आम्ही ते तिथं ज्या महिला गेले, जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना त्यातून खूप मोठा बोध घडला, त्यामुळे त्रास झालेला स्टॉप झाला. म्हणजे पूर्वज जे सांगत आलेत, पूर्वजांनी ते जे तुम्ही आपले- पाळताय. हो, ते पण पाळताय. कधी प्रयत्न केलाय का कोणी लेडीजने इकडे आल्या आणि माहोल चावलं किंवा काय त्रास झाला? हा ना, म्हणजे झालेला आहे तसा प्रकार. कधी तुम्ही पाहिलं तुमच्या हो, हातात? आमच्या समोर पाहिलेलं आहे. म्हणजे आजारी पडलेले आहेत वगैरे, म्हणजे असं पुरुष आजार नाही पडत? नाहीत पडत. यांचे आजोबा आहेत ना, हे देवाचे पुजारी होते बर. पहिले यांचे आजोबा, तरी सुद्धा त्यांना त्या आगमोहच्या माशांनी चावून त्यांना त्याच देवाच्या कुंडीमध्ये पाडून मारलं. होय का? म्हणजे सख्खे आजोबा. म्हणजे चुकीत गावल्यावर तिथं सुट्टी नाही जागेवर. देवाचे पुजारीच यांचे आजोबा होते. पण देवाला आता काय आता आपल्यात कुणाकडे चुकी असेल ते आपल्याला माहिती नाही, ती देवाला दिसते. त्या पद्धतीने देवाचाच पुजारी, त्याला जर अशी शिक्षा होत असेल तर मग तुम्ही आम्ही काय विचारलं. म्हणजे कसं होतं, आमच्या सोमेश्वर पुणे जिल्ह्यातच आपल्या सोमेश्वर आहे. सोमेश्वरला असं म्हणतात की खरं खोटं करायचं असेल तर त्या विहिरीत जायचं, तिथं नाग येतो आणि चुकीच्या व्यक्तीला नाग डसतो असं म्हणतात की त्यामुळे लोक कबूल होतात. तसं इथं खरं खोट्याचा विषय दिसतोय. म्हणजे इथं जो
पाप केलंय त्यांनी इथं येऊन 100% त्याला शिक्षा बसणार. बसणार अगदी त्यामुळे तसं. पाप व्यक्ती इकडे येणारच नाही असं थोडक्यात तुम्हाला म्हणायचंय. अशी परंपरा आहे, अशी परंपरा आहे. बरोबर आहे. कारण आम्ही या गावात राहत असताना सुद्धा आम्हाला सुद्धा म्हणजे चुकीचा प्रकार झाला ना तरी सुद्धा आम्हाला ते म्हणजे त्रास होतो.